पिंपरी चिंचवडकरांना अविनाश विश्वजित यांचा सांगीतिक प्रवास अनुभवण्याची संधी. आलाप अँड आराध्य एंटरटेनमेंट प्रेझेंट्स आणि प्रशांत साळवी, सुधीर खोत यांच्या वतीने शनिवार दिनांक 21 सप्टेंबर सायंकाळी 7 वाजता चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे हा संगीत कॉन्सर्ट होणार आहे. अविनाश विश्वजित या जोडीची 15 वर्षांची साथ आहे. दोघेही मूळचे पुण्याचे असून सुरुवातीपासूनचा प्रवास या कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांना अनुभवता येईल. या जोडीला एक डाव धोबी पछाड पहिला चित्रपट मिळाला. त्यानंतर मुंबई पुणे मुंबई हा चित्रपट आला आणि तिथून अविनाश विश्वजित ही जोडी चर्चेत आली. हृदयात वाजे समथिंग, ओल्या सांजवेळी, विठ्ठला विठ्ठला अशी अनेक हिट गाणी या जोडीने मराठी चित्रपटसृष्टीला दिली आहेत. पंचमदा यांच्याबरोबर देखील या जोडीने काम केले. अनेक नवीन पैलू या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडणार आहेत. कार्यक्रमात रोहित राऊत, रवींद्र खोमणे, ऋषिकेश रानडे, लॅरिसा अल्मेडा हे गायक या कार्यक्रमात गाणी गातील. अविनाश चंद्रचूड म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरात चांगला प्रेक्षक तयार होत आहे. पूर्वी लोकसंगीत प्रधान कार्यक्रम शहरात व्हायचे, आता ट्रेंड बदलत आहे. प्रेक्षक चोखंदण होत आहे. अनेक नवनवीन विषयाचे प्रेक्षक इथे तयार होत आहेत. त्याविषयी कार्यक्रम देखील चांगल्या प्रकारे इथे सादर होत आहेत. पिंपरी चिंचवडकरांसाठी हा नवीन कार्यक्रम घेऊन येताना आनंद होत आहे. नमस्कार, मी प्रशांत साळवी, आलाप एंटरटेनमेंट. माझे मित्र सुधीर खोत, आराध्य एंटरटेनमेंट आणि प्रसिद्ध संगीतकार जोडीतील आज या ठिकाणी उपस्थित असलेले अविनाश चंद्रचूड. तर सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या या औपचारिक गप्पा गोष्टींसाठी की 21 सप्टेंबरला रामकृष्ण मोरे येथे सायंकाळी 7 वाजता आपण अविनाश विश्वजित लाईव्ह इन कॉन्सर्ट हा पहिल्यांदाच आपण कार्यक्रम घेत आहोत आणि पिंपरी चिंचवडमध्ये हा पहिल्यांदाच होत आहे. सो आम्ही एक्सायटेड आहोत की या जोडीने जबरदस्त अशी गाणी दिलेली आहे आत्तापर्यंत आणि त्या सर्व गाण्यांचा आणि त्यांना भावलेले अनेक त्यांचे जे मित्रवर्य आहेत संगीतकार, त्यांची काही गाणी, असा आपण हा मराठी गीतांचा कार्यक्रम करत आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि गणपतीच्या एवढ्या धामधुमीमध्ये सुद्धा तुम्ही घरातले गणपती आणि त्या सगळ्या गोष्टी सोडून आज इथे आलेला आहात. खरंच खूप तुमचे आभार फर्स्ट ऑफ ऑल. आणि मला असं वाटतं की गणपतीत आपण भेटतोय ह्याच्यामागे सुद्धा काहीतरी एक छान गोष्ट असावी, कारण की गणपती हे कलेचं आराध्य दैवत आहे आणि 64 कलांचा अधिपती गणपती आहे. माझी आणि विश्वजितची सांगीतिक सुरुवात खरं तर 15 वर्षांपूर्वी झाली आणि त्याच्यासुद्धा आधी आम्ही संगीत संयोजन करायचो. आम्ही दोघंही बेसिकली पुण्याचे आहोत. त्याच्या आधी म्हणजे मुंबईत गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्हाला जो पहिला मोठा चित्रपट मिळाला होता तो होता एक डाव धोबी पछाड. त्याच्यानंतर गैर या फिल्मचं आम्ही संगीत केलं होतं. पण खऱ्या अर्थाने लोकांना जे आमचं नाव माहिती झालं ते 2010-11 साली जो पिक्चर आला मुंबई पुणे मुंबई, ज्या चित्रपटाने एक वेगळी दिशा मराठी इंडस्ट्रीला दाखवली. कारण की मला असं वाटतं की रोमॅन्टिक गाणी याचा एक टिपिकल फॉर्मॅट होता तोपर्यंत. पण जेव्हा का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे हे गाणं लोकांनी ऐकलं, कधी तू रिमझिम झरणारी बरसात हे गाणं लोकांनी ऐकलं, तेव्हा लोकांनी हे सर्च करायला सुरुवात केली की कोण अविनाश विश्वजित. आणि त्या ब्रेकनंतर खऱ्या अर्थाने आम्ही लोकांना माहिती झालो आणि आमची सांगीतिक कारकीर्द मुंबई पुणे मुंबईपासून चालू झाली. त्यानंतर एक अशी गोष्ट होते मोस्टली आमच्या इंडस्ट्रीमध्ये की एखाद्या व्यक्तीचं एखाद्या प्रकारचं गाणं हिट झालं की त्याला त्या प्रकारचीच कामं मिळायला लागतात. आमच्या बाबतीत पण थोडंफार तसंच झालं. त्यानंतर 2012-13 साली आलेली एक खूप सुंदर फिल्म प्रेमाची गोष्ट, त्याच्यामध्ये आमचं गाणं होतं ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस विलगावी तशी तू जवळी ये जरा. या गाण्यांनी सगळे विक्रम मोडले आणि सगळे अवॉर्ड्स आम्हाला या गाण्यांनी दिली. असाच आमचा प्रवास पुढे रोमॅन्टिक गाण्यांचा चालू राहिला. नंतर हृदयात वाजे समथिंग, फॅन्टॅस्टिक म्हणतो मला, अशी आमची अनेक गाणी सुपरहिट होत गेली. ते आत्तापर्यंत भेटला विठ्ठल माझा धर्मवीर वनमधलं आमचं गाणं. तर आमच्या सांगीतिक आयुष्यातला एक प्रवाससुद्धा ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे प्रत्येक कलाकाराची एक स्ट्रगल असते. मी स्वतः एक इंजिनियर आहे, मी बी मेकॅनिकल आहे आणि आमच्या घरी अजिबात म्युझिकचं असं काही वातावरण नाही आहे. त्यातनं मी हा एक असं म्हणू की एक रिबेलियस निर्णय घेतला
आणि असे अनेक लोक असतात आपल्यामध्ये की ज्यांच्या आतमध्ये कला असते आणि त्यांना काही ना काहीतरी करण्याची इच्छा असते, पण त्यांना ते धाडस होत नाही. तर माझ्या मते की हे यश जे मिळालं आहे, मला असं वाटतं की ते सगळ्या त्या कलाकारांबरोबर, त्या लोकांबरोबर पण आम्हाला शेअर करायचं आहे की ज्यांना कला क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं आहे. तिथनं जी आमची वाटचाल चालू झाली त्याच्यामध्ये मला भेटलेली लोकं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंचमदानचे अरेंजर मनोहरी सिंग यांच्याबरोबर माझं असोसिएशन झालं आणि पंचमदानबरोबर आम्ही असोसिएट झालो, म्हणजे पंचमदानच्या गाण्यांबरोबर त्या सगळ्या सांगीतिक गोष्टींबरोबर असोसिएट झालो. विश्वजितच्या आयुष्यामध्ये नाटक ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट होती. त्याची सुरुवात नाटकांमधनं झाली होती आणि अभिषेकी बुवांचा प्रभाव त्याच्यावरती खूप जास्त होता. तर असा आमचा जो काही सांगीतिक प्रवास सगळा आहे आणि चित्रपटात न आलेले अनुभव, ही गाणी कशी घडली, कारण की बऱ्याच वेळेला आपण गाणी ऐकतो पण त्या गाण्यांमागचे किस्सेसुद्धा खूप छान असतात आणि ती जी एक प्रोसेस आहे गाण्यांची, गाणं बनतं कसं, एक नवीन गाणं क्रिएट कसं होतं, या सगळ्यांविषयी आणि आमची गाणी, तसंच मी जसं म्हणलं की आम्ही ज्यांना आयडॉल मानतो त्यांची गाणी आम्ही सादर करणार आहोत. याआधी तुम्ही माझं नाव अनेक मोठमोठ्या कार्यक्रमांमधनं बघितलं असेल, ऐकलं असेल. पंचमदा असतील, मदन मोहन असतील आणि आमचे कार्यक्रम म्हणजे असं होतं की ज्या वेळेला आम्ही अनाऊन्स करतो त्याच्या 2 दिवसात ते कार्यक्रम हाऊसफुल होतात, कारण की त्या संगीतकारांची जादू तेवढी मोठी आहे. पण मला तुम्हाला सगळ्यांना हे आव्हान करायचं आहे की जोपर्यंत एखाद्या संगीतकाराची गाणी आणि त्या संगीतकाराचा फेस हा लोकांपर्यंत पोचत नाही, तोपर्यंत त्या गोष्टी कनेक्ट होत नाही. तर तुम्हाला सगळ्यांना हे खूप मनापासून आव्हान आहे की आमच्या या कलाकृती सगळ्यांनाच माहिती आहेत, तुम्हाला सगळ्यांना आमची गाणी माहितीच आहेत, ती हिट आहेत, सुपरहिट आहेत. पण ह्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही अजून खूप काही तुमच्यासमोर मांडू इच्छितो. माझा आणि विश्वजितचा प्रवास, तसंच मला खूप इम्पॉर्टंटली असं वाटतं की अतिशय एंटरटेनमेंट या क्षेत्रामध्ये गेले 20पेक्षा जास्त वर्ष मी काम करतो आहे, त्यामुळे लोकांची नाडी आम्हाला माहिती आहे. तर अतिशय मनोरंजक असा आमचा कार्यक्रम असणार आहे. आमची गाणी, त्यानंतर एक वेगळा बँड त्याच्याबरोबर आमचा असणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये आमच्याबरोबर जे ओरिजिनल गायक आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोहित राऊत. इंडियन आयडॉल ज्यांनी जिंकलं तो रोहित राऊत आहे. त्यानंतर रवींद्र खोमणे आहे आणि अतिशय तुमच्या सगळ्यांचा आवडता ऋषिकेश रानडे. हे तिन्ही ओरिजिनल गायक या कार्यक्रमांमध्ये असणार आहेत. त्यानंतर आत्ताच आगामी आमचे 3 चित्रपट येतात की जे सप्टेंबरमध्ये एक रिलीज आहे आणि एक ऑक्टोबरमध्ये रिलीज आहे. तो म्हणजे धर्मवीर 2, त्याचं संगीत आणि पार्श्वसंगीत आम्ही केलेलं आहे, आणि फुलवंती जी एक अतिशय म्युझिकल मोठी फिल्म येते. या दोन्ही चित्रपटांमधली गाणी पहिल्यांदाच रंगमंचावरती इथे सादर होणार आहेत. तर अशा प्रकारे एक सुंदर गाण्यांचा बुके घेऊन आम्ही इथे येतो आहोत आणि पुण्यामध्ये आमचे अनेक कार्यक्रम होत असतात, बाकी मुंबईत तर कायमच होत असतात. पण खरं सांगायचं तर या दोघांचं मला इथे खूप कौतुक करायचं आहे की आमचं असोसिएशन एका कार्यक्रमामुळे झालं आणि त्या कार्यक्रमात कुठेतरी मी माझी इच्छा दोघांकडे व्यक्त केली की असा आपण कार्यक्रम करूयात का. तर मला वाटतं की प्रशांतजी आणि सुधीर या दोघांनी खूप मनापासनं आमची एक मैत्री, आमची एक टीम खूप छान आता जमती आहे आणि आमचं हे पहिलंच असोसिएशन असलेलं काम आहे. तर लोकांचा प्रतिसाद खूप छान त्याला येतो आहे, पण तुमची नक्कीच मदत त्याला हवी आहे आमचा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. नमस्कार, सुधीर खोत. हा कार्यक्रम म्हणजे आम्ही आता ह्याच्या अगोदर आपण RD बर्मन ह्या हिंदी किंवा असं एक म्युझिकल शो केले, पण एक असा एक वेगळा शो म्हणून आपण पिंपरी चिंचवडमध्ये करायचं ठरलं. त्यानंतर माझी सरांची, आपले अविनाश सर, प्रशांत सर यांची मीटिंग झाली. त्यानंतर आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन पिंपरी चिंचवडमध्ये कधी करायचं तो वेळ आता 21 सप्टेंबर आम्ही हे केला. एक वेगळी मेजवानी म्हणून आपण देतोय आणि ती नक्कीच अविनाशजी आवडेल म्हणजे लोकांना, कारण की आता संगीतकार जोडी खूप तुम्ही म्हणजे तुमची गाणी खूप सुप्रसिद्ध आहे. अनेक कॉन्सर्ट झालेले आहेत, म्हणजे पुण्यामध्ये यशवंतरावला ही कॉन्सर्ट झालेली आहे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई मध्ये कॉन्सर्ट झालेले आहेत आणि मुंबईत तर अनेक ठिकाणी ऑफकोर्स होतच असतात आमच्या कॉन्सर्ट. आत्ता 14 तारखेलाच गिरगाव महोत्सवामध्ये आहे, 12 तारखेला आबा बागुल महोत्सवामध्ये कार्यक्रम आहे. सो ॲक्च्युली कारण काय होतं की मराठी ऑडियन्स हा जास्त चोखंदळ ऑडियन्स ज्याला आपण म्हणतो तो मुंबई पुण्यामध्ये आहे असं एक आमची समज आहे. पण जेव्हा मी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे आलो तेव्हा मला असं वाटलं की अतिशय दर्जेदार ऑडियन्स हा पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा आहे
आणि त्यांना सुद्धा मराठी गाणी जर आपण ऐकवली तर त्या दर्जाने आपण ऐकवली तर ते का नाही ऐकणार. तर म्हणून आम्ही खास पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रम घेऊन येतोय. दादांबरोबर जेव्हा आमचं इंटरॅक्शन माझ्या जानेवारीच्या एका शोमध्ये मी त्यांना ॲज अ गेस्ट म्हणून बोलवलं होतं, त्यावेळेस त्यांनी म्हटले की आपण असा कार्यक्रम करू की ज्यामध्ये आमची जी गाणी जी गाजलेली आहेत तर ती लोकांपर्यंत अजून पोचली पाहिजे आणि त्यातून आपण एक कार्यक्रम करू. मग आम्ही ठरवलं. परंतु ह्या इथंच न थांबता म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये न थांबता महाराष्ट्रभर जिथं चांगला ऑडियन्स आहे जे ऐकू शकतील मराठी गाणी, तर त्या ठिकाणी आमचा पोहोचवण्याचा प्रयत्न ही सुरुवात इथून होत आहे की आपण एक आणि जर आपण दिलं, कारण पिंपरी चिंचवड तशी ही कामगार नगरी म्हणून ओळखली जाते. मी स्वतः बेसिकली टाटा मोटर्समध्ये जॉब करतो. तर इथं आलेला जे रेसिडेन्शियल रहिवासी आहे हे महाराष्ट्रातल्या सर्व भागातून आलेले आहेत. तर ह्या कामगार नगरीला एक कलानगरी करण्याचं आता काम जोरदार होत आहे. म्हणजे ज्या पद्धतीने कोथरूडला शोज होतात, कार्यक्रम होतात, नाटकं होतात, म्युझिकल इव्हेंट्स, तसे आता रामकृष्ण मोरे पिंपरी चिंचवडमध्ये होत आहेत. पण ह्याला अधिक चालना आपण दिली पाहिजे. चांगले काहीतरी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन इथं जे कार्यक्रम हा इनिशिएटिव्ह तुम्ही घेतला त्याचं क्रेडिट नक्कीच तुम्हाला मिळालं पाहिजे. की पुण्यामध्ये जे आम्ही कार्यक्रम करायचो तर आमच्यासारखे सगळे जे कलावंत आहेत त्यांना यावंसं वाटतं आणि तसं ऑर्गनाईज तुम्ही दोघं करता. अशा प्रकारचं ऑर्गनायझेशन इथे होतं आणि तसा आता एक ऑडियन्स तयार होतोय. नाही तर पूर्वी आपण जेव्हा पिंपरी चिंचवडच्या जाहिराती बघायचो तेव्हा जास्त करून म्हणजे लोकसंगीत किंवा तमाशा प्रधान फक्त इथे कार्यक्रम व्हायचे. पण आता जास्त सांस्कृतिक कार्यक्रम इथे होत आहेत आणि माझ्या मते ही संस्कृती जी आहे, आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर स्वामी समर्थ, मी एक किस्सा मुद्दामून तुम्हाला सांगतो की जो सांगणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. की करोनाचा काळ होता आणि त्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की काय परिस्थिती होती. तर माझे मित्र गुरु ठाकूर यांना आमचं एक म्हणजे फिल्मबद्दल काम चाललं होतं, तेव्हा असा विचार मनामध्ये आला की आपण एक स्वामींवरती गाणं करूयात. आणि आम्ही स्वामी समर्थांवरती एक गाणं केलं, आदी तूच अंती तूच, तूच सर्व काही, कशापायी सांगू तुला ठावे सर्व काही, असं स्वामींवरती एक गाणं केलं. आणि त्याचं प्रमोशन वगैरे करणं शक्यच नव्हतं कारण की तेव्हा असं एकत्र भेटणं शक्य नव्हतं. आणि ते गाणं आम्ही इंटरनेटवरती म्हणजे केलं कारण की प्रचंड नेगेटिव्ह काळ होता तो. अतिशय अनेक लोकांमध्ये डेथ्स होत होत्या घरांमध्ये. तर एक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या एक बाई होत्या, त्या स्वामी भक्त होत्या आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता त्या व्हेंटिलेटरवरती आहेत, आता यांचं काही होऊ शकत नाही. आणि ते जे गाणं होतं त्याच्यामध्ये स्वामींचा एक जप आहे, श्री स्वामी समर्थ, हे गाणं आम्ही नक्की घेणार आहोत. तर ते गाणं जेव्हा तिथे त्यांच्या मुलांनी लावलं आणि हा चमत्कार म्हणा तुम्ही किंवा तुम्हाला असं वाटेल की एक फिल्मी गोष्ट सांगतोय का काय, तर तसं नाही आहे. हे असंच घडलेलं आहे. 2 ते 3 दिवसानंतर त्या व्हेंटिलेटरवरनं बाहेर आल्या आणि एका आठवड्यात त्या त्यांच्या घरी परत गेल्या. आणि गुरु ठाकूर यांना त्या बाईंनी एक खूप मोठी सरस्वतीची मूर्ती आम्हाला आणि गुरु ठाकूरला त्यांनी दिली. तर मला असं वाटतं की अशा अनेक गोष्टी आहेत, अशा अनेक भेटायला विठ्ठल हे आमचं गाणं आज मला वाटतं की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये ते गाणं वाजतं आणि खूप त्याच्या मागच्या काही गोष्टी आहेत, खूप काही भावना आहेत, विठ्ठलाचा गजर आहे त्याच्यामागे, आपली संस्कृती आहे, आपल्या सगळ्या परंपरा आहेत. अशा या सगळ्यांना घेऊन प्लस आम्ही जो एक नवीन तरुणाईला जो एक टच दिलेला आहे आमच्या गाण्यांनी, मग ते कधी तू रिमझिम करणारी बरसात सारखं गाणं असेल किंवा हृदयात वाजे समथिंग, मला सांगायला खूप अभिमान वाटतो की हृदयात वाजे समथिंग ह्या आमच्या गाण्याला महाराष्ट्राचा फेवरेट कोण हे अवॉर्ड मिळालेलं आहे. आम्हाला फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेलं आहे. असं हार्डली कुठले एखादे अवॉर्ड असेल जे आम्हाला मिळालेलं नसेल. पण कदाचित हे रिलेट होत नाही की कोण अविनाश विश्वे, काय त्यांचा चेहरा आहे, कोण, असं रिलेट होत नाही अनेक वेळेला. तर आय थिंक ह्या सगळ्या अनुभवातनं तुम्ही सगळे प्लीज, तुम्हाला एक इन्व्हिटेशन आहे की तुम्ही प्लीज सगळे कार्यक्रमाला या.